सावळासाहेब, नालासोपारा, वसई विरार या ठिकाणी काही फेरीवाले आहेत जे अनधिकृतरित्या केलेल्या होतात, त्याचबरोबर लोकांची लूट देखील करतात। तसा पत्रव्यवहार देखील आम्ही तुम्हाला केलेला आहे। तर तुमच्याकडनं महानगरपालिकेकडे कसं लक्षवेधी करणार? निश्चितच बऱ्याच कालावधीपासून वसई, विरार, नालासोपारा इथल्या स्टेशनवर पूर्वेकडे असेल, पश्चिमेकडे असेल, प्रचंड गर्दी होत असते। पीक आवरमध्ये चालताना सुद्धा मुश्किल होते आणि अशामध्येच अनधिकृत फेरीवाले हे खूप दिसून यायला लागलेले आहेत आणि निश्चितच या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे जे दररोजचे प्रवासी आहेत, येणारे जाणारे नोकरवर्ग आहे, त्या सगळ्यांना नाहक त्रास होतोय। त्याचबरोबर गर्दुलेसुद्धा तिथे काही प्रमाणात दिसायला लागलेले आहेत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई होताना दिसत नाही। जे फेरीवाले आहेत ते अधिकृत नाहीत, त्यामुळे फेरीवाला झोन तिथे असणं हे अत्यंत आवश्यक आहे। जे फेरीवाले अनधिकृत आहेत त्या अनधिकृत फेरीवाल्यांवर स्ट्रिक्टली कारवाई होणं हे गरजेचं आहे। जे गर्दुले आहेत त्यांची दखल हे तात्काळ पोलिसांनी घेतली पाहिजे, त्यांना तिथून हटवलं पाहिजे आणि फेरीवाला झोन डिक्लेअर करून त्या जागेमध्येच फेरीवाले हे बसले पाहिजेत, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास होणार नाही। आणि निश्चितच आपल्या सर्व जनतेचा आवाज असणारे आपले पत्रकार, लोकशाहीचा चौथा स्तंभ यांनी पुन्हा एकदा आपली लेखणी ही सरसावली आहे आणि त्यांनी जे आयडियल पत्रकार संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून मला हे निवेदन दिलेलं आहे। निश्चितच या निवेदनाची मी तात्काळ दखल घेण्याचा प्रयत्न करतोय। उद्याच मी या पत्राची दखल घेऊन या बाबतीतला पत्रव्यवहार हा माननीय आयुक्त साहेब यांच्याकडे करणार आहे। त्याचबरोबर मीरा भाईंदर पोलीस आयुक्त यांच्यासोबत सुद्धा करणार आहे आणि निश्चितच या अनधिकृत फेरीवाल्यांवर तात्काळ कारवाई करावी आणि हे सगळे स्टेशन्स हे मोकळे करावेत, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना, विद्यार्थ्यांना, नोकरवर्गाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही। निश्चितच मी यापुढे सुद्धा पत्रकार बांधव आणि जनतेसोबत जे काही प्रश्न असतील त्या सगळ्यांसाठी लढण्यासाठी तयार आहे आणि या पत्राची दखल घेऊन निश्चितच लगेचच कारवाई सुरू होईल अशी मी तुम्हाला आशा व्यक्त करतो। धन्यवाद।